जनता का निर्णय सर माथे पर। मैं भारतीय जनता पार्टी को इस जीत के लिए बहुत बहुत बधाई देता हूं और मैं उम्मीद करता हूं कि जिस उम्मीद के साथ और जिस आशा के साथ लोगों ने उनको बहुमत दिया है वो उन सभी उम्मीदों और आशाओं पे पूरा उतरेंगे। हमने पिछले 10 साल में जनता ने जो मौका दिया हमें, उन 10 सालों में हमने बहुत सारे काम किए। शिक्षा के क्षेत्र में, स्वास्थ्य के क्षेत्र में, पानी के क्षेत्र में, बिजली के क्षेत्र में और भी अलग अलग तरीके से लोगों को राहत पहुंचाने की कोशिश की उनकी ज़िंदगी में और दिल्ली के इंफ्रास्ट्रक्चर को भी हमने सुधारने की कोशिश की। अब जो जनता ने हमें निर्णय दिया है, हम न केवल एक कंस्ट्रक्टिव ऑपोजिशन का रोल निभाएंगे बल्कि हम समाज सेवा, जनता के सुख दुख में काम आना, व्यक्तिगत तौर पे जिसको भी जो ज़रूरत होगी, हम लोगों के सुख दुख में हमेशा काम आएंगे क्योंकि हम राजनीति में कोई सत्ता के लिए नहीं आए। हम राजनीति को एक ज़रिया मानते हैं जिसके ज़रिए जनता की सेवा की जा सके, जिसके ज़रिए लोगों के सुख दुख में काम आया जा सके। वो काम हम करते रहेंगे और हमें आगे भी इसी तरह से जनता के सुख दुख में काम आना है। मैं आम आदमी पार्टी के सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। वो बहुत शानदार चुनाव लड़े, बहुत मेहनत की, उन्होंने बहुत कुछ सहा इस पूरे चुनाव के दौरान। उन्होंने बहुत शानदार चुनाव लड़ा, इसके लिए मैं उन सबको, सभी कार्यकर्ताओं को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं। नमस्कार। अखेर आपच्या दिग्गज नेत्यांच्या पराभवाचं सत्र जे आहे ते आपण लक्षात घेतलं तर त्यात मात्र आतिशी यांनी आपल्या मतदारसंघात विजय मिळवलेला आहे। आपल्या दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचं आता आपण बघितलं। अरविंद केजरीवाल खुद्द त्यांच्या मतदारसंघात त्यांचा पराभव झाला। मनीष सिसोदिया यांचा जंगपुरामधून पराभव झालेला आहे, पण आतिशींनी मात्र त्यांचा मतदारसंघ राखला आहे। आज आप यहाँ पे बहुत ही क्लोज मार्जिन से जीतती हैं। पहले रमेश बघेल आगे चल रहे थे, आप जीतती हैं। पार्टी के तमाम नेताओं ने देखा, मनीष सिसोदिया हो, चाहे अरविंद केजरीवाल हो, चाहे तमाम सौरभ भारद्वाज हो, जो बड़े चेहरे आम आदमी के थे, जिनकी उम्मीद थी, तमाम चीजें थी, वो लोग हार जाते हैं। किस तरह से इस सबको देख रहे हैं? सबसे पहले तो मैं कालकाजी विधानसभा की जनता का धन्यवाद करना चाहती हूँ, जो उन्होंने मुझ पर भरोसा दिखाया। मैं अपनी पूरी टीम का धन्यवाद करना चाहती हूँ, जिन्होंने बाहुबल, गुंडागर्दी, मार पिटाई का सामना भी करते हुए ज़मीनी स्तर पे मेहनत करी और जनता तक पहुँचे। बाकी दिल्ली की जनता का जनादेश है, हमें जनादेश स्वीकार है। ये मैं अपनी सीट जीती हूँ, लेकिन ये जीत का समय नहीं है, ये जंग का समय ही है। जंग जारी रहेगी भारतीय जनता पार्टी के खिलाफ, उनकी तानाशाही और उनकी गुंडागर्दी के खिलाफ। आम आदमी पार्टी हमेशा गलत के खिलाफ लड़ती आई है और हमेशा गलत के खिलाफ लड़ती रहेगी। ये ज़रूर एक सेटबैक है, लेकिन आम आदमी पार्टी का संघर्ष दिल्ली के लोगों के लिए, देश के लोगों के लिए कभी खत्म नहीं होगा। मैम प्लीज नहीं। आपण जाणार आहोत आमचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांच्याकडे। वैभव यांच्याबरोबर भाजप नेते आणि देशाचे मंत्री मुरलीधर मोहोळ आहेत। वैभव, विशाल, महाराष्ट्रातून ज्यांच्यावर दिल्लीच्या निवडणुकीची जबाबदारी दिलेली होती, 2 मतदारसंघाची, ते पुण्याचे खासदार आणि देशाचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे गेल्या 26 तारखेपासून ठाण मांडून बसलेले होते दिल्लीमध्ये। तुमच्या वाट्याला आलेल्या ज्या जागा होत्या त्यांचा निकाल काय, म्हणजे तुमचा परफॉर्मन्स काय? एकतर खरं सर्वात प्रथम दिल्लीकरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत की पुन्हा एकदा मोदीजींच्या नेतृत्वावरती दिल्लीकरांनी आता विश्वास ठेवला। 27 वर्षानंतर दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचे आणि मित्रपक्षांचं सरकार येते
माझ्याकडं 2 विधानसभेमधलं ते कभी खुशी कभी गम तसं आधा 50 तर तसं एक सीट आम्ही जिंकली आणि एक सीट आम्ही हरलोय. पण मला असं वाटतं की एकूण जर पाहिलं तर पुन्हा एकदा हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर आता दिल्ली जिंकली आहे. खरं तर देशाची राजधानी दिल्ली, गेल्या काही वर्षात पाहिलं तर दिल्लीची जी काही अवस्था होती, मला असं वाटतं जनतेने त्याचं उत्तर दिलंय, जनतेने त्याची प्रतिक्रिया दिली आहे मतदानाच्या माध्यमातून, असंच म्हणायला लागेल. तुमच्यावरती विशेष जबाबदारी दिलेली होती दिल्लीतल्या मराठी जनांशी संवाद करायची, त्याचा किती परिणाम तुम्हाला निकालामध्ये दिसलाय? नाही, एकतर 2 विधानसभा हे पूर्ण वेळ पाहायचे होते आणि ते सोडून दिल्लीत असलेल्या जी काही आपली मराठी कुटुंब आहेत, परिवार, त्याच्यामध्ये सगळ्यांनाच आम्हाला माननीय देवेंद्रजींचा एक मोठा मेळावा तिथे झाला. म्हणजे देवेंद्रजी तिथे आल्यानंतर सुद्धा एक वेगळं वातावरण झालं. दिल्लीतली कधी नाही इतकी मराठी माणसं एकत्र आली देवेंद्रजींच्या कार्यक्रमासाठी. त्यामुळे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आले, आम्ही काही सहकारी म्हणून मराठी माणसं आमची वेगवेगळ्या भागात जी होती, साधारणतः 2-1 लाख मतदार, साधारणतः 1.5 ते 2 लाख मतदान आहे, पण ते वेगवेगळ्या भागात आहे. अशी लोक एकत्र आम्हाला करता आली आणि देवेंद्रजींनी जेव्हा या सगळ्यांशी संवाद साधला त्यावेळेस सगळी मराठी माणसं ही भारतीय जनता पार्टीच्या सोबत उभे राहतील याच्याबद्दल आम्हाला निश्चितपणे विश्वास निर्माण झाला. आणि शिवाय दिल्लीकर, मी म्हणालो तसं की गेले काही वर्ष आपण जे पाहतो की खोटी आश्वासनं, खोटं वागणं, मुख्यमंत्री स्वतः जेलमध्ये जाणं, हे सगळं पाहिल्यानंतर दिल्लीच्या जनतेने हे निश्चय केला होता की निश्चितपणे यावेळेला परिवर्तन होईल. ज्या पद्धतीनं मागच्या 10 वर्षात देशामध्ये एक परिवर्तन झालं, जागतिक स्तरावरती आपल्या देशाचं नाव ज्या पद्धतीनं आता घेतलं जातं, 5वी अर्थव्यवस्था ही जागतिक स्तरावरती आपण झालो, 25 कोटी जनता या देशातली दारिद्र्य रेषेच्या वरती आता आली आणि हे बदल जनता पाहते ना. शेवटी देशातल्या सगळ्या राज्यात आता एक करून जर भारतीय जनता पार्टीची सरकार येते, याचाच अर्थ मोदीजी करत असलेल्या कामांवरती निश्चितपणे देशातली जनता आता विश्वास ठेवते. तुम्ही फील्डवरती होतात, एक आता असं नरेटिव्ह किंवा एक टीका सुरू झाली आहे काँग्रेसवरती. काँग्रेसनं जो रोल प्ले केला त्याच्यामुळं भाजपला दिल्लीच्या निवडणुकीत फायदा झाला. नाही, आमच्या दृष्टीनं हा मुद्दाच गौण आहे, कारण काँग्रेस आणि आप दोन्ही आमच्या दृष्टीनं आमचे विरोधकच होते. मुळात काँग्रेसला हे त्यांचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे की शून्य सुद्धा तुम्हाला फोडता आलं नाही. आणि मग आमचे राहुल गांधी पत्रकार परिषद घेतात, मतदान आणि मतदार याद्यांवरती आक्षेप घेतात. मला असं वाटतं मुळात तुमचं केडर संपलंय, तुम्हाला जनमानसात आता कुठेही मान्यता राहिली नाही, स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे आमच्या दृष्टीनं दोन्ही विरोधकच होते आमचे, आम्हाला त्याचीच आणखी एक दिल्लीतले विरोधक आणि महाराष्ट्रातले मित्रपक्ष जे आहेत त्यांचे 27च्या 27 उमेदवारांचे डिपॉझिट जे आहेत ते दिल्लीमध्ये गेले. राष्ट्रवादी काँग्रेस, लोकशाहीमध्ये हे प्रत्येकाला अधिकार आहे, हे प्रत्येकाचं स्वातंत्र्य आहे की त्यांनी त्याचा पक्ष आहे, त्याच्या पक्षाच्या माध्यमातून देशभरामध्ये ते कुठेही निवडणूक लढू शकतात, लोकांना हे मागू शकतात, मतं मागू शकतात. मला असं वाटतं त्यांनी त्यांचं काम केलं. शेवटी जनतांनी स्वीकारायचं का नाही स्वीकारायचं त्यांचा भाग आहे, पण शेवटी नवीन आहेत, नवीन पक्षाच्या नवीन राज्यात तिथे आज निवडणूक त्यांनी लढली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बरे दिसतंय. बरं, ठीक आहे. शुभेच्छा तुम्हाला दिल्लीच्या जबाबदारीसाठी. दिल्लीत गेल्यापासून भाजपकडून, भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून मुरलीधर मोहोळांवर एकानंतर एक मोठ्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या देण्यात येत आहेत. दिल्लीमधल्या 2 विधानसभांची जबाबदारी जी आहे ती त्यांच्यावरती देण्यात आलेली होती आणि प्रत्यक्षात त्यापैकी एक जागा ते जिंकून आणू शकलेत, एका जागेवरती पराभव झाले. मात्र हे जरी झालेलं असलं तरी आणखी जी टास्क होती दिल्लीतल्या मराठी माणसासोबत कनेक्शन जे आहे भाजपचं ते कनेक्ट करायचं होतं आणि त्याची जबाबदारी मुरलीधर मोहोळांवर देण्यात आलेली होती. देवेंद्र फडणवीसांचा कार्यक्रम तिथे त्यांनी आयोजित केलेला होता आणि त्याचा परिणाम बऱ्यापैकी या निकालामध्ये दिसून येतोय असं त्यांचं म्हणणं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे.